नमस्कार मंडळी, मी वरद विजय चव्हाण तुम्हा सगळ्यांचं स्वागत करत आहे. मंडळी, किरण माने साहेब हे मराठी इंडस्ट्रीमधले खूप सिनियर अभिनेते आहेत. बट अनफॉर्च्युनेटली गेल्या काही वर्षांपासून आपण बघत आलोय की अभिनयापेक्षा त्यांचा जो फोकस आहे किंवा ज्या गोष्टीमुळे ते लाईमलाईटमध्ये येतात ती गोष्ट म्हणजे ते जे काही वक्तव्य ते ज्या प्रकारे क्रिटिसाइज सरकारला करतात त्याच्यामुळे ते नेहमीच हेडलाईन्स कॅच करतात किंवा लाईमलाईटमध्ये आणि हेडलाईन्स कसे मिळवायचे याची नॅक त्यांना बरोबर कळलेली आहे. क्रिटिसाइज करणं या बाबतीत मी नेहमी त्यांना सपोर्ट करतो. काल का परवा त्यांनी अजून एक जे आता नेपाळमध्ये चाललंय सोमवारपासून त्या नेपाळच्या सिच्युएशनला धरून मी पण व्हिडिओ बनवलेले आहेत. म्हणजे माझा कालच मी एक व्हिडिओ अपलोड केला होता. त्याच्यावर काही लोकांनी त्या थंबनेलवर आक्षेप घेतल्यानंतर मला ती गोष्ट पटली आणि मी ते लगेच करेक्ट केलं. पण किरण माने साहेब असे आहेत की ते कधी ऍक्सेप्ट करणार नाही की माझ्याकडनं कधी काही चुकलेलं आहे. त्यांचं असं आहे की मी लढणार, लढत राहणार, लढता लढता मेलो तरी चालेल, पण मी सरकारला जाब विचारल्याशिवाय राहणार नाही. नेपाळच्या सिच्युएशनला धरून त्यांनी काल एक अशी टॅगलाईन, त्यातले पहिले 2-3 शब्द तुम्ही थंबनेलमध्ये बघा, मी काय आता ते उच्चारू इच्छित नाही, पण ते शब्द वापरून की आणि मग रंगाबिल्ला अण्णाजी पंत हे आता कोणाला बोलतात हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की यांच्याबरोबर हे सगळे अंधभक्त सुद्धा चोपले जातील अशा एक सॉर्ट ऑफचा मेसेज त्यांनी त्यांच्या इंस्टाग्राम का फेसबुक हँडलवर दिला होता. आणि त्याच्यामुळे त्यांच्यावर आता पोलीस तक्रार दाखल करण्याची वेळ आलेली आहे. आणि ही पोलीस तक्रार दाखल झालेली आहे नाशिकमधल्या ABVP या सायबर पोलीस ठाण्यात. आणि ही तक्रार दाखल केलेली आहे 31 वर्षीय सागर तानाजी शेलार यांनी. त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांच्या या पोस्टमुळे, किरण मानेजींच्या या पोस्टमुळे समाजात खूप द्वेष निर्माण होऊ शकतो आणि खूप चुकीचा संदेश जातोय समाजात. लोकांना भडकवण्याचं काम हे करतायत, त्यामुळे त्यांनी ही तक्रार केलेली आहे. आता आय एम शुअर की किरण माने साहेब काही या सगळ्या प्रकरणाला घाबरणारे नाही आहेत. ते पोलिसात जातील सुद्धा, त्यांच्या सगळ्या प्रश्नांना उत्तरं सुद्धा देतील. आणि त्यांचं ते मला आवडतं की यू शुड क्रिटिसाइज. तुम्ही सरकारला प्रश्न विचारायला हवेत. जर तुमच्या हिशोबाने सरकार काम करत नसेल तर तुम्ही त्यांच्यावर क्रिटिसिझम आता सोशल मीडियाच्या माध्यमातून करूच शकता. बट जी भाषा ते वापरतात बरेच वेळा, त्या भाषेमुळे त्या सिच्युएशनचा, त्यांच्या म्हणण्याचं जे गांभीर्य आहे ते कुठेतरी निघून जातं आणि फक्त असं वाटतं हे फक्त आणि फक्त रोस्ट किंवा क्रिटिसाइजच करायला बसलेत. आणि हे क्रिटिसिझम कधीच वन साइडेड नसलं पाहिजे. सध्याची जी पार्टी आहे ज्याला तुम्ही शिव्या घालताय, त्या पार्टीमध्ये तुम्ही ज्या पार्टीला सपोर्ट करता त्या पार्टीचे भ्रष्टाचारी लोक किती जाऊन बसले आहेत त्याच्यावर जर तुम्ही भाष्य करत असाल तर मला तुमच्याकडनं काही कंप्लेंट्स नाहीच आहेत. बट मी एवढे प्रत्येक व्हिडिओ नाही बघितला तुमचा. बट जर फक्त आणि फक्त जे बीजेपीचे लोक आहेत जर त्यांनाच तुम्ही टार्गेट करत असाल आणि जे काँग्रेसचे, राष्ट्रवादीचे तिकडे जाऊन बसलेत मांडीला मांडी लावून, त्यांना जर तुम्ही दुर्लक्ष त्यांच्याकडे करत असाल, त्यांच्या ओव्हरऑल कामावर, त्यांच्या भ्रष्टाचारावर, तो ये बात कुछ हजम नहीं हुई. तुझं चुकतंय, तुझं चुकतंय, तुझं चुकतंय. बट तो समोरचा काहीतरी प्रयत्न करतोय, तो प्रयत्न अयशस्वी झाला हे सांगण्यामध्ये, सरकारला क्रिटिसाइज करण्यामध्ये आणि रोस्टिंग आणि शिवीगाळ या सगळ्या गोष्टी करण्यामध्ये खूप एक बारीक रेषा असते. ती थिन लाईन नेहमीच किरण मानेजी क्रॉस करतात. एक तर मला त्यांचं ते साताऱ्याची जी भाषा आहे, म्हणजे सातारा, कोल्हापूर, पुणा, या तिन्ही भाषांमध्ये जेवढा गोडवा आहे ना तेवढाच या तिन्ही भाषा जरा तिखट सुद्धा आहेत. म्हणजे तुम्हाला शिवीगाळ करण्याची गरज नाहीये. त्यांचा जो टोन असतो ना, त्यांचा जी बोलण्याची पद्धत असते ती डायरेक्ट इकडे लागते. त्यामुळे त्या गोष्टी कंट्रोल करून जर किरण माने सरांनी त्यांना जे काही म्हणायचंय ते लोकांपर्यंत पोहोचवलं तर ते नक्कीच जास्त इफेक्टिव्ह ठरेल, स्वतःला अडचणीत न आणता. कारण तुम्ही किती आत्ताच्या सरकारचे समर्थक असाल किंवा नसाल, बट सरकार स्वतःवरचं क्रिटिसिझम अजिबात खपवून घेत नाही हे सुद्धा तेवढंच फॅक्ट आहे. बरेचसे युट्यूबचे व्हिडिओज टेकडाऊन सुद्धा होतात. सो किरण माने सर, जरा थोडा तुमचं जे म्हणणं आहे, आय एम शुअर की तुमचं पण बॅकिंग असल्याशिवाय कुठल्या ना कुठल्या तरी पार्टीचं एवढी तुम्ही मजल मारणार नाही, एवढी तुम्ही उडी मारणार नाहीत. कारण ज्या पद्धतीने तुम्हाला स्टार प्रवाहाच्या एका मालिकेतनं काढण्यात आलं, जेव्हा तुम्ही बीजेपीच्या अगेन्स्ट काहीतरी बोलला होतात, त्यानंतर सुद्धा तुम्ही तुमच्या म्हणण्यावर ठाम राहिलात. मग तुमच्या या स्टेटमेंट्समुळे तुम्हाला एक फॉलोईंग, फॅन फॉलोईंग सुद्धा मिळू लागलं. त्यानंतर तुम्हाला बिग बॉसमध्ये सुद्धा एंट्री मिळाली. आता तुम्ही प्रत्येक ठिकाणी आय थिंक लोकांचं मार्गदर्शन सुद्धा करता, कुठे जाता तिकडे प्रवचन सुद्धा करतात.
तुम्हाला आय थिंक आता संभाजी ब्रिगेडचंच आय थिंक मी लेटेस्ट बघितलं होतं. ते भाषण सुद्धा मला आवडलं होतं. फक्त आणि फक्त जरा शब्दांवर, जरा स्वतःच्या भाषेवर जरा कात्री मारायला, मतलब सेन्सर बोर्ड जसा असतो तसा घ्या. लोकांना तुमचं म्हणणं पटतं, मला देखील पटतं. आणि आता सायमल्टेनियसली तुम्ही काम सुद्धा करताय. सो आमची अशी इच्छा आहे की आम्ही तुम्हाला लक्षात ठेवावं, ते तुमच्या भूमिकांसाठी, ना की या सगळ्या वक्तव्यांसाठी. सो ओव्हरऑल किरण मानेजींबद्दल तुमचं काय मत आहे? तुम्हाला त्यांचं म्हणणं आवडतं, नाही आवडत, की तुम्हाला माझ्यासारखंच त्यांचं म्हणणं पटतं, पण पटून सुद्धा जी भाषा ते वापरतात त्या भाषेवर तुमचा आक्षेप आहे? ओव्हरऑल या सगळ्या प्रकरणावर तुमचं काय मत आहे हे कमेंटच्या माध्यमातून कळवा. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.